नमस्कार मंडळी, अन्नपूर्णा खाद्य पाककृती या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण झटपट तयार होणारी शेंगदाणा बर्फी घरच्या घरी कशी बनवायची ते पाहणार आहोत। चला तर आपण आता रेसिपीला सुरुवात करूया। चला तर शेंगदाणा बर्फी बनवायला सुरुवात करूया। इकडे मी फ्राय पॅन घेतलेला आहे, त्याच्यामध्ये आपण आता शेंगदाणे घालून घेऊ। इकडे मी पाव किलो शेंगदाण्याचा वापर केलेला आहे। मग असं थोडे 1 ते 2 मिनिटं चांगलं परतवून घ्यायचं, म्हणजे रोस्ट करून घ्यायचे आहेत। मग त्यानंतर कंडेन्स मिल्क घालायचं आहे। मी इकडे 1 कप कंडेन्स मिल्कचा वापर केलेला आहे। असं मग ते 1 ते 2 मिनिटं चांगलं परतवून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये मिल्क पावडर घालून घेणार आहोत। मी इकडे 1 कप मिल्क पावडरचा वापर केलेला आहे। असं चमच्याच्या साहाय्याने एकजीव करून घ्यायचं आहे। ही प्रोसिजर मध्यम आचेवरच करून घ्यायची आहे। मग बटर घालून घ्यायचं आहे। परत मग चमच्याच्या साहाय्याने मिक्स करून घ्यायचं आहे। असं बॅटर झालं पाहिजे, चांगलं घट्ट असं। बघू शकता, खायलाही खूप छान लागते। नक्की तुम्ही घरी ट्राय करून पहा ही रेसिपी। इकडे मी जर्मनचं भांडे घेतलेलं आहे, त्यावरती बटर पेपर घातलेला आहे। त्यामध्ये आपण आता जे बॅटर केलं होतं शेंगदाण्याचं ते घालून घेणार आहोत। मग चमच्याच्या साहाय्याने स्पॅच्युलाच्या असं सेट करून घ्यायचं आहे सगळ्या बाजूने। आपण आता हे फ्रीज मध्ये 1-1.5 तासासाठी ठेवून देणार आहोत, सेट होण्यासाठी चांगलं असं चमच्याच्या साहाय्याने सेट करून घ्यायचं आहे। आपली शेंगदाणा बर्फी तयार झालेली आहे, मस्तपैकी अशी सेट झालेली आहे। बघू शकता तुम्ही, मी फ्रीज मध्ये 1 तास तरी ठेवलेलं आहे बॅटर। बघू शकता, मस्तपैकी अशी सेट झालेली आहे आपली। आपण आता ह्याचे स्क्वेअर मध्ये पीसेस करून घेणार आहोत। असे स्क्वेअर मध्ये पीसेस करून घ्यायचे आहेत। आपली शेंगदाणा बर्फी तयार झालेली आहे। माझी ही शेंगदाणा बर्फी हे रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल आणि अशाच नवनवीन युनिक रेसिपी जर तुम्हाला माझ्या चॅनलवर पाहायच्या असतील आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइबर करायला विसरू नका। धन्यवाद।